सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठीचा बोर्ड पेपर आज तुमचा झालेला आहे आणि या 12वी मराठीच्या बोर्डचं पेपरचं सोल्युशन म्हणजेच प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आज म्हणजेच 12 फेब्रुवारी 2026ला हा जो पेपर आहे त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. ओके, तुमचा मराठीचा जो पेपर आहे तो तुम्ही कसा सोडवलेला आहे मला एक वेळ कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी वगैरे शेअर केली होती मराठी इंग्लिशसाठी, मी मराठीसाठी आता ते फॉलो केलेली आहे का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा पेपर कसा गेला आहे हे सुद्धा मला इथं नक्की सांगा. तर पहा, पेपरचं सोल्युशन आपण इथं पाहूया. ओके, त्याबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की सबस्क्राईब करणे का गरजेचं आहे, कारण की पुढच्या पेपरचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. म्हणून सगळ्यांनी इथं सबस्क्राईब करून ठेवा, तेव्हाच तुम्हाला पुढच्या पेपरचे व्हिडिओज इथं ॲटोमॅटिकली दिसणार आहेत या चॅनलवरती. ठीक आहे, तर पहा, तर आपण सोल्युशन पाहूया. तर पहा, सगळ्यात पहिला विभाग आहे तुमचा गद्य. गद्य विभागामध्ये कृती क्रमांक 1 मध्ये पहिला प्रश्न होता तुम्हाला की पहिल्यामध्ये कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे. याचं उत्तर 2 होतं. य मध्ये लिहायचं होतं तुम्हाला मानसिक स्पर्धा करण्यासाठी. र मध्ये होतं आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी. ओके, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र. याचे 2 उत्तर होते. य मध्ये लिहायचं होतं कामापुरते आणि कामासाठी वाहन. र मध्ये होतं आटोक्यात राहील एवढाच वेग. तर हे 2 प्रश्नाचे उत्तर यामध्ये बरोबर आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा, आणि हा इथं पॅरेग्राफ आहे जो पॅसेज तुम्हाला आला होता, एकदम सोपी पॅसेज होता तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधला. नंतर पुढे पहा, पुढे आहे तुम्हाला स्वमत अभिव्यक्ती, म्हणजे स्वतःचं मत लिहायचं होतं, जे मी तुम्हाला अगोदरच एक्सप्लेन केलं होतं. 4 मार्कासाठी तुम्हाला इथं लिहायचं होतं. जसं की याच्यामध्ये 2 प्रश्न होते की जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो, हे विधान तुमच्या शब्दात इथं स्पष्ट करा. आता एवढा सोपी हा क्वेश्चन होता की जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो, तर म्हणजे तुमचे जे वाहन असते त्याचा उपयोग जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी कसा करावा याचं उत्तर तुम्हाला 4 मार्कासाठी लिहायचं होतं. तुम्ही छोटे छोटे 4 पॅराग्राफ जरी लिहिले असतील तर त्याला तुम्हाला इथं नक्की मार्क्स मिळतील. याचं तुम्ही आता नक्की लिहिलं असेल, कारण की मराठीमध्ये प्रश्न होता. मराठीमध्ये याचा तुम्हाला अर्थसुद्धा समजला की जो वाहन आहे, आपली गाडी आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही कसं जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी करू शकता हे तुम्हाला लिहायचं होतं. त्यामध्ये ऑरमध्ये प्रश्न होता मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याबाबतची तुमची भूमिका उदाहरणासहित इथं लिहा, असं तुम्हाला इथं प्रश्न होता. 2 पैकी 1 तुम्ही कोणता लिहिला मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. 4 मार्क्ससाठी एकदम सोपी होता. ओके, म्हणजे याचं उत्तर सांगण्याची गरज नाही असा हा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर पुढे पहा, याच याच्यामध्ये विभागामध्ये दुसरा प्रश्न आ. ओके, याच्यामध्ये सुद्धा पॅरेग्राफ दिला आहे तुम्हाला इथपासून. तर पहा, याचं उत्तर पहिल्यामध्ये प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. याचं उत्तर होतं य मध्ये पुष्पगुच्छ देऊन आणि र मध्ये नारळ देऊन. पॅरेग्राफमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, होऊ शकता की प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला, म्हणजे इथं काय झालं, लेखकाचं स्वागत झालं. त्यानंतर पहा, सेकंडमध्ये उत्तर चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य. आजी नारळाकडे बघून कोणते दृश्य दिसले हे इथं लिहायचं होतं. इथं 2 उत्तर होते होऊ शकतात. जसं की पहिलं होतं समजा किंवा नारळाची शेंडी म्हणजे नारळ जे होतं तो लहानसा आकाराचा होता, तर लहानसा आकार होता म्हणून त्यात 5 ते 7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा तो वाटायला लागला होता, हे एक दृश्य दिसलं. त्यानंतर सेकंड असं दृश्य दिसलं की बा नारळाची शेंडी तिच्या पोनी टेल सारखी इथं बांधलेली. असं इथं 2 उत्तरं तुम्हाला लिहायचे होते. तुम्ही हे लिहिले असतील होऊ शकता. इथपासून इथपर्यंत हे एक, आणि नारळाचा लहानसा आकारपासून तर इथपर्यंत. ओके, डोक्यासारखा वाटायला लागला, हे 2 याची उत्तरं होते. ठीक आहे, हे तुम्ही बरोबर उत्तर आहेत. त्यानंतर पुढे पहा, पुढे सुद्धा तुम्हाला 3 नंबरचा स्वमत अभिव्यक्तीवाला प्रश्न की लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्ये विरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. त्यानंतर समाजातील अनिष्ट रूढी याविषयीचे तुमचे इथं विचार स्पष्ट करा. आता लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्ये विरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. आता पाहू शकता, तुम्हाला हा पॅरेग्राफ तुम्ही वाचला असेल. ह्या पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला एक समजलं असेल की बा स्त्रीभ्रूण हत्येबाबतचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. कशातून, लेखकाने जो चित्र इथं रेखाटलं होतं त्याच्यामध्ये स्पष्ट होतं की एका हाताने ते काय नारळ फोडत आहे आणि दुसऱ्या हाताने ते थांबवत आहे. म्हणजेच काय, ते नारळ होतं ते एक म्हणजे इथं लहानशा
मुलीचं चित्र इथं दिसत होतं, त्यामुळे आणि एका हाताने रोखत आहेत बा, म्हणजे स्त्रीभ्रूण हत्येविरोधी ते काय इथं संदेश झाला की म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या करू नका, है ना. तर असं इथं दिसत होतं. असं तुम्ही जर लिहिलं असेल स्वमत अभिव्यक्तीमध्ये पॅराग्राफमधून, ते 4 मार्कासाठी तुम्हाला मार्क मिळतील. त्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये ऑरमध्ये किंवामध्ये प्रश्न होता स्वमत अभिव्यक्तीचा, की समाजातील अनिष्ट रूढी याविषयीचे तुमचे मत इथं स्पष्ट करा. हे 4 मार्कासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, हे तुम्ही कोणतंही एक लिहिलेलं असेल. ओके, त्यानंतर पुढच्या पॅरेग्राफचं पहा. ई पॅरेग्राफ हा तुमच्या पुस्तकाबाहेरचा होता, पण सोपी होता एकदम. होऊ शकता. पहिला प्रश्न होता की जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. यामध्ये य मध्ये उत्तर होतं तुमचं अणुविज्ञानाचे, र मध्ये कम्प्युटरचे. इथे तुम्हाला स्पष्ट दिलं होऊ शकता की जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे वा कम्प्युटरचे ठरू पाहणारे हे युग माझ्या दृष्टीने आहे ना, असं होतं उत्तर. त्यानंतर सेकंड पहा, याच्यामध्ये उत्तर कसं होतं, तर सेकंडमध्ये होऊ शकता की लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले. कारण त्याचं कारण तुम्हाला लिहायचं होतं. 2 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्याचं उत्तर होऊ शकतं इथं दिलं आहे तुम्हाला, पॅरेग्राफमध्येच उत्तर दिलं आहे. पॅरेग्राफमध्ये सोपं होतं. हा जो पहिला पॅरेग्राफ होता हाच त्याचं पूर्ण इथं उत्तर होतं. तुम्ही हे लिहिलं असेल ह्या पूर्ण पॅरेग्राफ तर तुमचं एकदम बरोबर आहे. ओके, किंवा याच्यामधलं तुम्ही इथपासून सुद्धा लिहिलं असेल की स्वप्नपूर्तीचे भाग्य थोड्यांनाच मिळते एकेकाळी, इथपासून तुम्ही लिहिलं असेल तर ते सुद्धा बरोबर आहे. ओके, 2 मार्कसाठी. त्यानंतर पाहू शकता पुढचा विभाग आहे तो म्हणजेच की पद्य कवितेचा. यामध्ये पहा, कृती क्रमांक 2 अ मध्ये चौकटी पूर्ण करा की आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा. याचं उत्तर होतं य मध्ये प्रवाळ मातीमधली अवते आणि र मध्ये इंद्रनीळ वेळूंची बेटे. ओके, तुम्हाला कवितेमध्येच इथं दिलेली आहे. एकदम सुरुवातीला पाहू शकता की प्रवाळ मातीमधली लवते आणि इंद्रनीळ वेळूंची बेटे या तुझ्याच पद विन्यास खुणा, हे त्याच्या इथं उत्तर होते. ओके, त्यानंतर पुढे पहा. पुढे होतं तुम्हाला की कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे लिहा. यामध्ये य मध्ये होतं सोनचाफा, म्हणजे तुम्हाला इथं वेगळं नाव दिलं आहे पाहू शकता. सोन चंपकी म्हणजे सोनचाफा हे एक नाव होतं फुलाचं, आणि जाई हे 2 इथं फुलांची नावे तुम्हाला लिहायची होती, जे की इथं लिहिलेली आहेत. ओके, हे बरोबर होतं. त्यानंतर पुढे पहा. पुढे आहे तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीचा प्रश्न 4 मार्कासाठीचा. याच्यामध्ये आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात इथं शब्दबद्ध करा. आता हे तुम्ही तुमच्या शब्दात इथं लिहिलेलं असेल. ओके, हे आपापलं प्रत्येकाचं मत इथं होतं, जे 4 मार्कासाठी तुम्ही इथं एकदम बरोबर लिहिलं असेल. ओके, त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न होता याच विभागामध्ये, तो म्हणजेच की खालील ओळींचा अर्थ लिहा, म्हणजे काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. ही कविता होती कोण जाणे कुठूनही ह्या सावल्या आल्या पुढे. ही कविता होती. 4 मार्कासाठी तुम्हाला लिहायचं होतं. ओळींचा अर्थ लिहा. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की या ओळींचा अर्थ नेमकं काय आहे. हे जर तुम्ही लिहिलं असेल जिथं तुम्हाला इथं दिसत आहे काव्यपंक्तीचा अर्थ आहे, तर हे एकदम बरोबर अर्थ आहे इथं लिहिलेला. ओके, 4 मार्कासाठीचा. ओके, कमी जरी असला लिहिलेला, बट तो अर्थ त्या ओळींचा असणे महत्त्वाचं आहे. तुम्ही एवढं सुद्धा लिहिलं असेल तरी तुम्हाला इथं मार्क्स नक्की मिळतील. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ई वाला. ई वाल्या प्रश्नामध्ये 2 होते, ऑरमध्ये पाहू शकता. ई मध्ये पहिलं काव्यसौंदर्य होतं. ओके, किंवा मध्ये तुम्हाला होतं रसग्रहण. ठीक आहे. आता काव्यसौंदर्यामध्ये ही कविता होती की समुद्र कोंडून पडलाय. ओके, ही कविता होती. ते 4 मार्कासाठी तुम्ही काव्यसौंदर्य जे होतं ते अशा टाईपचं लिहायचं होतं. इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल काव्यसौंदर्य कसं लिहायचं होतं म्हणून. 4 मार्क तुम्हाला मिळतील जर तुम्ही असं काव्यसौंदर्याचं उत्तर लिहिलं असेल तर. ठीक आहे, कारण की काव्यसौंदर्य तुम्हाला असंच लिहावं लागते. ओके, तुम्ही इथं पाहत असाल असं तुम्ही लिहिलं असेल तर 4 मार्क तुम्हाला इथं नक्की मिळाले. त्यानंतर पाहू शकता रसग्रहण. रसग्रहणामध्ये एक कविता आली होती, ते म्हणजेच की पावसाचे तरंग ओंजळीत, हा एक कविता होती. तर रसग्रहणाचे जे पॉईंट्सनुसार तुम्हाला लिहायचं होतं, तर रसग्रहण तुम्ही असं लिहिलं असेल. ओके, तुम्हाला इथं दिसत असेल रसग्रहण कसं लिहायचं. रसग्रहणाचे असे पॉईंट्स असतात, त्या पॉईंट्सनुसार तुम्ही इथं स्क्रीनवरती दिसत आहे लिहिलं असेल तर एकदम तुम्ही बरोबर आहात. रसग्रहण. ठीक आहे, तर असं तुम्हाला काव्यसौंदर्य किंवा रसग्रहण लिहायचं होतं 4 मार्क्ससाठी. ओके, त्याचा विभाग होता विभाग क्रमांक 3 साहित्य प्रकार कथा. साहित्य प्रकार कथामध्ये कृती क्रमांक 3 मध्ये पाहू शकता अ प्रश्न होता पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला होता. साहित्य प्रकार कथामध्ये एक पॅरेग्राफ येते. याच्यामध्ये पहा, या प्रश्नामध्ये प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथा लेखनामागील हेतू लिहा. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलंच वाक्य बरोबर होतं की प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथा लेखन केले गेले. ओके, त्यानंतर पुढचं जे उत्तर होतं र वालं, त्याचं उत्तर भाग असं होतं. र म्हणजे कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. जे कथेचं शीर्षक होतं त्याची वैशिष्ट्ये अशी होती की कथेचे शीर्षक हे अर्थपूर्ण
उत्साहवर्धक आणि कथेच्या आशयाशी संबंधित असावे, हे वाचकाचे लक्ष वेधून घेणारे असावे. असं इथं उत्तर याचं बरोबर आहे. तुम्ही असं लिहिलं असेल तर एकदम तुमचं बरोबर आहे, है ना. याच्यामध्ये पाहू शकता कथेच्या शीर्षकाबाबत तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, है ना. तर असं तुम्हाला लिहिलं असेल तर एकदम बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला कथा व्याख्या लिहा. म्हणजे जे कथा आहे ना, कथा याची तुम्हाला डेफिनेशन म्हणजे व्याख्या लिहायची होती. त्याचं व्याख्या अशी होती, पाहू शकता की थोडक्यात सांगायची तर कथा म्हणजे इथून तुम्हाला लिहायचं की एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. हे 2 मार्क हे दुसऱ्या प्रश्नाचं तुम्हाला इथं उत्तर होतं. किती मार्क्ससाठी? 2 मार्क्ससाठी. ठीक आहे. आता पुढे पहा. पुढे होतं तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये पॅरेग्राफ नव्हता, डायरेक्टली प्रश्न होते. याच्यामध्ये पहा कोणती 2 सोडवायची असते. 3 मार्क्ससाठी, टोटल 6 मार्क्ससाठी. जसं की पहिला आहे अणूचे स्वभाव चित्र थोडक्यात रेखाटा. ओके, स्वभाव चित्र थोडक्यात रेखाटामध्ये इथं स्क्रीनवरती तुम्हाला उत्तर दिसत असेल की अणूचे स्वभाव चित्र जे होतं त्याबाबतची इथं थोडक्यात जे माहिती होती ती आपल्याला लिहायची होती. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, असं तुम्ही लिहिलं असेल तर एकदम तुमचं बरोबर आहे. र मध्ये पहा, ज्यांनी र प्रश्न लिहिलाय की बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा. स्क्रीनवरती तुम्हाला इथं उत्तर दिसते की बापूजी गुरुजी होते, त्यांनी इथं गावासाठी जे कार्य केलं आहे त्याची तुम्हाला माहिती लिहायची होती. तुम्हाला इथं उत्तर दिसत आहे, असं तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं एकदम बरोबर आहे. ओके. त्यानंतर पुढे पहा. ल प्रश्न होता, डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अणूने सांगितलेले फरक तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता डॉक्टर आणि नर्स यांच्यामध्ये जे फरक आहे, जे अणूनं सांगितलं, इथं तुम्हाला उत्तर दिसत असेल स्क्रीनवरती, असं तुम्ही लिहिलं असेल तर एकदम तुमचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर व प्रश्न होता, गढी या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या. आता तुम्हाला गढी याची तुम्हाला शीर्षकाची समर्पकता पटवून द्यायची होती. तुम्ही असं लिहिलं असेल, उत्तर तुम्हाला दिसत आहे इथं, असं तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं उत्तर एकदम बरोबर आहे. ओके. क्रमांक 4 मध्ये तुम्हाला कोणती 2 सोडवायची असते. ओके, आणि प्रत्येकाला 2-2 मार्क असे 4 मार्क्ससाठी. तसं ज्यांनी पहिलं लिहिलं असेल तर समजा मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. आता मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा हे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधल्या मुलाखतीच्या उपयोजित मराठीमध्ये चॅप्टरमध्ये दिलेलं होतं. तुम्ही उत्तर असं लिहिलं असेल, तुम्हाला इथं उत्तर दिसत आहे, असं जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल की मुलाखतीची सुरुवात कशी करतात बा, असं जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर तुमचं एकदम बरोबर आहे. ओके. किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहिलं असेल की मुलाखतीची सुरुवात कशी करतात, म्हणजे जे तुम्हाला उपयोजित मराठीमध्ये चॅप्टरमध्ये दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं एकदम बरोबर आहे. ओके. असं नाही की मी जे तुम्हाला सांगत आहे अशाच पद्धतीने लिहिलं असेल, नाही, पण हे जे पॉईंट्स तुम्हाला इथं दिसत आहे उत्तरामध्ये, अशा पॉईंट्सनुसारच तुमचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे तुम्हाला ज्यांनी लिहिलं असेल की माहिती पत्रकाची गरज लिहा. तुम्हाला इथं उत्तर दिसत असेल की माहिती पत्रक जे आहे, तर माहिती पत्रकाची गरज काय बा, असं तुम्हाला इथं लिहायचं होतं. तुम्हाला उत्तर इथं दिसत असेल, असं तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं एकदम बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे तुम्हाला की अहवाल लेखनाचे महत्त्व थोडक्यात लिहा. तुम्हाला अहवाल लेखनाचं महत्त्व लिहायचं होतं. एकदम सोपी तुम्हाला प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो. उत्तर तुम्हाला इथं दिसत असेल तर एकदम बरोबर तुम्ही इथं लिहिलं असेल की अहवाल लेखनाचं महत्त्व. ओके. त्यानंतर 4 मध्ये वृत्तलेखन म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा. तर वृत्तलेख म्हणजेच काय याचं उत्तर तुम्हाला इथं दिसत असेल की वृत्तलेख म्हणजे काय बा, हे तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचं होतं 2 मार्क्ससाठी. तुम्ही तर छोटे 2-4 पॅराग्राफ लिहिले असतील, 2 लिहिले असतील तरी 2 मार्क भेटतील. ओके. 3 ते 4 लिहिले असतील तर मिळतीलच मार्क्स. ठीक आहे. 4 मार्कासाठी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे होते, तुम्ही सोडवले असतील. ठीक आहे. आता पुढे पहा. हा प्रश्न याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4ही तुम्हाला दिले होते प्रश्न. प्रत्येक 2 सोडवायचे होते. कोणती? 10 मार्क्ससाठी. प्रत्येकाला 5 मार्क तुम्हाला इथं दिलेले होते. तर पहा, समजा ज्यांनी पहिलं सोडलं असेल म्हणजे उत्तर लिहिलं असेल, पहा की खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीचे स्वरूप विशद करा, म्हणजे स्पष्ट करा बा असं. ओके. जसं आता याच्यामध्ये पाहू शकता की मुलाखत म्हणजे ह्या पॉईंटवरती लिहायचं होतं. मुलाखतीचे विविधांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार, साधारण ते असाधारण व्यक्ती, आगळे वेगळे सांगण्यासारखे कर्तृत्व, हे पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला उत्तर इथं दिसत आहे, असं तुम्ही लिहिलं असेल तर तुमचं एकदम उत्तर बरोबर आहे. ओके. एकदम बरोबर असं तुम्हाला लिहायचं होतं पॉईंट्सनुसार, जे तुम्हाला उत्तर इथं दिसत आहे 5 मार्कासाठी. पहा, इथं कमी लिहिलं असेल मी मान्य करतो, बट या मुद्द्यांच्या आधारे असं तुम्ही लिहिलं असेल तर 5 मार्क तुम्हाला इथं नक्की मिळतील. नंतर पहा पुढे दुसरा प्रश्न ज्यांनी सोडवला असेल, उत्तर लिहिलं असेल की पाहू शकता की माहितीला प्राधान्य, उपयुक्तता, वेगळेपण, आकर्षक मागणी आणि भाषाशैली. याचं उत्तर तुम्ही अशा पॉईंट्सनुसार उत्तर इथं दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवरती, असं तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर एकदम तुमचं या पॉईंट्सनुसार एकदम बरोबर आहे.
ओके. ज्यांनी 3 नंबरचा प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेल पाहू शकता की वस्तुनिष्ठता, विश्वसनीयता, सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा असं जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर तुमचं एकदम बरोबर आहे. ओके. या पॉईंट्सनुसार तुम्ही लिहिलं असेल तर उत्तर तुमचं एकदम बरोबर आहे. ओके. 4 नंबरमध्ये पहा, ज्यांनी इथं लिहिलं असेल की वृत्त किंवा बातमी, व्यक्तिगत अनुभव, भेटीगाठी, मुलाखती, निरीक्षणे हे पॉईंट्स होते. ओके. वृत्तलेखनाच्या विषयाचे स्रोत लिहावा असं तुम्हाला लिहायचं होतं. पॉईंट्सनुसार हे जे पॉईंट्स दिले आहेत असं तुम्ही उत्तर लिहिलं असेल, इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर एकदम तुमचं बरोबर आहे. तर असं तुम्हाला हा प्रश्न होता उपयोजित मराठीमध्ये 5-5 मार्क्ससाठी 2 सोडवायचे होते, टोटल 10 मार्क्ससाठी. आय होप तुम्ही कोणते 2 सोडून 10 मार्काचं सोडवलेलं नक्की असेल, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर पहा, शेवटचा विभाग होता तुमचा तो म्हणजेच की व्याकरण व लेखन 20 मार्क्ससाठी. याच्यामध्ये पहा, व्याकरणाची उत्तरं सांगतो मी तुम्हाला. जसं की पहिलं प्रश्न होता, मध्ये पहिला प्रश्न होता य वाला. ओके. योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये तुम्हाला ही इमारत खूपच उंच आहे याचं तुम्हाला विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहायचं होतं. याचा होतं 4 नंबर. बापरे, एवढी उंच आहे ही इमारत, हे उद्गारार्थी इथं वाक्य झालं. किती सोपी उत्तर होते याचं. ओके. त्यानंतर पहा की र म्हणजे सूचनेप्रमाणे सोडवा की तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. या वाक्यास तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं होतं, म्हणजे होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य. जसं की तुम्ही सगळ्यांशी वाईट बोलू नका, म्हणजे वाक्य तेच आहे, अर्थ नाही बदलला, फक्त त्याचं नकारार्थी वाक्य केलं. समजलं? हे तुम्ही उत्तर बरोबर होतं की तुम्ही सगळ्यांशी वाईट बोलू नका, म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुम्ही सगळ्यांशी चांगलं बोला. असं इथं नकारार्थी वाक्याचं उत्तर असं बरोबर आहे. तुम्ही असं लिहिलं असेल तर एकदम बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न होता यामध्ये य मध्ये पहा की गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. गोपाल या सामासिक शब्दाचा जो समास होता तो होता तत्पुरुष समास. 4 नंबरचं उत्तर एकदम बरोबर आहे. ओके. त्यानंतर पाहिजे र प्रश्न होता याच्यामध्ये. र मध्ये यथाशक्ती या सामासिक शब्दाचे समासाचे नाव लिहायचे होते. याचं उत्तर होतं अव्ययी भाव समास. यथाशक्ती या सामासिक शब्दाचे जे समास होता ते होतं अव्ययी भाव समास. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न होता तिसरा व्याकरणाचा. यामध्ये प्रयोगवरती प्रश्न होता. जसं की पहा की दलालांनी मार्गदर्शन संपवून चहा मागविला. या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा होता. तर उत्तर होतं 2 नंबर, कर्मणी प्रयोग. ओके. त्यानंतर यामध्ये र प्रश्न होता. रचं उत्तर होतं की कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. याचं उत्तर होतं पहिलं, सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. हे एकदम बरोबर होतं. त्यानंतर चौथा नंबरचा प्रश्न पहा. याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा. जसं की पाहू शकता, तदी तर खग भेने वेगाळले पडाले. ओके. उपवन जल केली जे कराया मिळाये, स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो. हे तुम्हाला इथं काय दिलं होतं, काव्यपंक्ती दिली होती. याचं तुम्हाला अलंकार ओळखायचा होता. तर याचा अलंकार होता अर्थांतरन्यास. कारण पहा की कठीण समय येता कोण कामास येतो. याचं काय होतं की या शेवटच्या ओळीतील जे सामान्य सिद्धांतांद्वारे विशेष गोष्टीचे इथं समर्थन केले गेले, त्यामुळे अर्थांतरन्यास हा याचा काय झाला, अलंकार झाला. ओके. त्यानंतर पुढे पहा, र प्रश्नाचं उत्तर होतं की आहे ताजमहल एक जगती तो, तोच त्याचा परी. या वाक्यातील उपमान तुम्हाला ओळखायचा होता. तो उपमान होता याचा ताजमहल. ओके. ताजमहल याचं काय होतं, उत्तर होतं. त्यानंतर पहा याचं नेक्स्ट होतं की साखर झोपेत असणे. ओके. साखर झोपेत असणे या वाक्प्रचाराचा तुम्हाला अर्थ ओळखायचा होता ऑप्शन मधला. याचं उत्तर होतं पहिलं की पहाटेच्या गाढ निद्रेत असणे. साखर झोपेत असणे म्हणजेच काय की पहाटेच्या गाढ निद्रेत इथं असणे म्हणजे झोपेत असणे चांगलं. नंतर पहा याचं तुम्हाला पुढचं होतं की साखर झोपेत असणे, याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा होता. पहा किती सोपी होतं. तर याचं होतं तुम्हाला पाहू शकता की रोज व्यायामाला जाण्यासाठी गजर वाजला तरी राहुल मात्र आपल्या साखर झोपेत असतो. याचं तुम्हाला आपण काय केलं, वाक्यात उपयोग केलं की साखर झोपेत असणे म्हणजेच काय, रोज व्यायामाला जाण्यासाठी गजर वाजला तर राहुल मात्र आपल्या साखर झोपेत असतो. वाक्यात उपयोग झाला. त्यानंतर शेवटचा प्रश्न होता 10 मार्कसाठी, तो म्हणजेच की निबंध लेखन. तर निबंध लेखनासाठी मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की 5 नंबरचा निबंध, वैचारिक निबंध, तो म्हणजेच की स्त्री पुरुष समानता काळाची गरज. याचं तुम्ही निबंध तुमच्या मताने जे सुद्धा लिहिलं असेल, निबंधामध्ये माहिती लिहिली असेल, हेडिंग वगैरे टाकून, टायटल टाकून 200 ते 250 शब्दात तुम्हाला 10 मार्क इथं, म्हणजे जेवढं लिहिलंय, जसं लिहिलंय त्यानुसार मार्क्स तुम्हाला इथं नक्की मिळतील. ते मराठीच्या बोर्डच्या पेपरचं कम्प्लिटली सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही मला ऐकूया आता कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचे मार्क्स इथं किती
म्हणजे आहेत असू शकतात, जे मी तुम्हाला उत्तर सांगितले त्यानुसार. मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आय होप सगळ्यांचे मार्क्स इथे नक्की चांगले असतील, कारण की मराठीचा पेपर एकदम बेस्ट सोपी होता यावेळेस आणि मागच्या वर्षी सुद्धा. आणि मराठीचा पेपर एकदम यावेळेस सुद्धा खूप सोपी आला. ओके, मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, पुढचे अजून इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.